असेल की मुंब्र्यातील जे सर्व जाती धर्माची लोक आहेत, जी मेन जी कुटुंब आहेत, भगत फॅमिली, कुंभलेकर फॅमिली, सातपुते फॅमिली वगैरे, हे सगळ्यांनी मिळून हा निश्चित ठेवलेला आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अजित पवारांना एकच सांगेल की तुम्ही फक्त नोटीस त्यांना दिलेली आहे. नोटीस कशाला देता? तुम्ही डायरेक्ट त्याचा राजीनामा घ्या ना. अजित पवार नेहमी म्हणत असतात की मी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुलेंच्या विचारांवर चालणार आहे. मग हे तुमचे विचार आहेत का? हे तुमच्या पक्षाचे विचार आहेत का? तर तुम्ही सांगा की आम्ही बीजेपीचे विचार पत्करलेले आहेत, RSSचे विचार पत्करलेले आहेत, RSSचं हिंदुत्व आम्ही पत्करलेलं आहे. संग्राम जगताप जे सांगतो हिंदुत्व, ते हिंदुत्व या भारत देशाचं नाही आहे. ते हिंदुत्व RSS आणि बीजेपीचं हिंदुत्व आहे. आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो संग्राम जगतापला की तुझी जी घाणेरडी विचारधारा आहे, की त्याने आज जे वक्तव्य केलं की 100 रेप होतात, तर ते 100 रेप हे जिहादी लोक करतात आणि जे 100 मुली ज्या असतात त्या हिंदू मुली असतात. म्हणजे तुमचा विचारधारा कुठे चाललेली आहे? अजित पवारांनी डिक्लेअर करावं की ही विचारधारा RSSची आम्ही पत्करलेली आहे. माननीय शरदचंद्र पवार साहेबांचे विचार आम्ही सोडलेले आहेत आणि बीजेपीच्या विचारधारेवर आम्ही चाललेलो आहे, असं अजित पवारांनी डिक्लेअर करावं. नक्कीच हे घाणेरडी विचार आणि घाणेरडी मानसिकतेपासून हे विचार आलेले आहेत. मला हे विचार कधीच आपल्या जे सर्व धर्माच्या लोकांना आहेत त्यांना कधी काही रुजू होत नाही. त्याचं कारण असं आहे की आपण कधीच कुठल्या दुकानावरती गेल्यावरती त्याचा धर्म आणि त्याची जात विचारत नाही. अख्ख्या जगाच्या पार्श्वभूमीवरती भारत एक असा देश आहे ज्याला डेमोक्रेसीमध्ये 1 नंबरचा देश म्हटला जातो. आपण कुठेही गेलो तर आपली इज्जत ही बहुमूल्य एक चांगल्या व्यक्तीची होते. अशा विचारांची जर लोक येतात त्यावेळेस आपला निश्चितच अख्ख्या जगामध्ये आपलं खच्चीकरण होतं. आणि अशा मानसिकतेच्या लोकांना या समाजातून काय राजकारणातून पण यायची गरज नाही. कारण की तुम्ही जेव्हा राजकारणाचं मत मागता तेव्हा तुम्ही सर्वांकडे मत मागता. तुम्ही सांगा तुमच्या लोकांना का फक्त तुम्हीच मला मतदान करा, इतर लोकांनी मला मतदान करू नका. मला या ठिकाणी अजित पवारांना एक स्पष्ट माझं विचारणं आहे, मागणं आहे का यांना तुम्ही सस्पेंड करणार का, यांचा तुम्ही राजीनामा घेणार का नाही. मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा, या पक्षाचा मी यावेळी उभा आहे. आणि मी हे सांगू इच्छितो की आम्ही सर्व पक्षाची लोक आम्ही एका तुटीने एक सांगतोय का एकता याकडे जा. पुढचं पाऊल हेच असेल की हे सिद्ध होईल की जेव्हा हे वारंवार यशवंतराव चव्हाण साहेबांचा फोटो लावतात, त्यांची विचारधारेशी आम्ही मिळतं राजकारण करतो, ज्याच्या विचारधारेवर चालतो, जेव्हा ते सांगतात छत्रपती शिवशाहू फुलेंचं ते जेव्हा नाव घेतात, तर हे सिद्ध होईल की हे फक्त बोलण्यापुरतं आहे, ही फक्त बोलण्याची कामं आहेत. म्हणतात ना मन में राम और बगल में सीता, तसं आहे त्यांचं की तोंडावरचं सेक्युलरिझम आहे. त्यांची तोंडावरची फक्त जे काय म्हणतील ते धर्मनिरपेक्षता आणि ह्या गोष्टी असतील, ते खरंच मुळात त्यांनी भाजप आणि RSS ही विचारधारा पत्करलेली आहे, हे त्यावरनं सिद्ध होणार आहे. आणि कदाचित त्यांनी आता मान्य केलं पाहिजे. पवार साहब जो अपनी पार्टी की विचारधारा डॉक्टर शाहू आम्बेडकर मतलब विचारधारा मानने वाले कहते हैं, लेकिन उनके ये जो पार्टी है उसमें से एक आमदार बोलता है कि मुस्लिम दुकान में से कोई हिंदू शॉपिंग नहीं करेगा, खरीदारी नहीं करेगा. ये कौन सी विचारधारा है? भारत देश में, हिंदुस्तान में हमारी एकता की मिसाल देते हैं हम लोग. हम सब भाईचारे से रहते हैं और आप ऐसी बातें करते हो, मतलब इसका क्या होता है? डिवाइड रूल का आप मतलब निकाल रहे हैं क्या? कारपोरेशन इलेक्शन आ रहे हैं तो ये सब बयानबाजी आप चले गया और कहीं ना कहीं हिंदू और मुसलमानों में कैसा तेड़ हो जाए ये नहीं है, ये देखा जाएगा. तो ऐसी सोच रखने वाले एक आमदार के हम जाहिर निषेध कर दें. और हम मुंब्रा में जो भाईचारा है वो ऐसे बोलने में कुछ फ़र्क नहीं पड़ेगा. मुंब्रा का भाईचारा सालों साल से जो है वो चलते ही रहेगा. हम हिंदू मुसलमान साथ में रहते हैं, साथ में खाते हैं, साथ में पीते हैं. हम इसका निषेध करते हैं. उन्होंने कहा दिवाली में जोर से मुसलमानों से सामान ना लें. यहाँ पे आप लोगों ने देखा है परसेंटेज यहाँ हिंदुओं की ज़्यादा है और हिंदुओं ने उसको जवाब दिया है. हम तो मुसलमान कम है यहाँ पे. अब इससे ज़्यादा शर्म की बात क्या हो सकती है? उसने तो चुल्लू भर पानी में डूब के मरना चाहिए, क्योंकि आज हिंदू विरोध कर रहे हैं उसके कि हिंदू के विषय में उसने बोला है कि मुसलमान से सामान नहीं लेना और हिंदू उसका जवाब दे रहे हैं. तो उसमें हमको ज़्यादा कुछ बोलने की ज़रूरत ही नहीं, क्योंकि हम हिंदू मुसलमान यहाँ एक हैं, भाई भाई है. जैसे कि हमारे मुंब्रा स्टेशन पे जाओ, एकता का एक तुमको दिखेगा कि दत्ता मंदिर और अपनी मस्जिद दोनों एक 10 फुट के फैसले पे, और आज तक कोई विवाद नहीं हुआ है. सदियों से चला रहा है. जब मुंब्रा में कोई भी सन होता है, त्यौहार होता है, तो हम हिंदू मुसलमान सब मिलकर एक होकर उसको मनाते हैं. ये कुछ चंद लोग हैं जो अपने मुद्दों को भटकाने के लिए, जैसे इनके पास विकास का कोई मुद्दा नहीं, इलेक्शन सर पे खड़ा हुआ है, तो पब्लिक को ये दिखाएगी क्या? तो पब्लिक को खाली हिंदू मुसलमान ही करके दिखा सकते हैं. अभी देखिए ये खुद सरकार में रह के आंदोलन कर रहे हैं पानी के लिए. अभी क्या है? तो इनके पास कोई मुद्दा विकास का नहीं है, तो ये मुद्दा क्या लेकर चले गए? हिंदू मुसलमान, और इसी के ऊपर इनको इलेक्शन लड़ना है. तो ये कोई मुद्दा नहीं. आने वाले इलेक्शन में इनकी जगह
पब्लिक खुद दिखा देगी। हिंदू मुसलमान एक साइड में होगा। आज जनता बहुत होशियार है, जनता इनकी उनको जगह दिखाएगी। सबसे पहले तो मैं जो अजित पवार गढ़ के आमदार है संग्राम जगताप, इनका निषेध करता हूँ। इन्होंने जो बयान किया है गलत बयान है, ये हम इसको मानते नहीं हैं। और कौन से कुरान में या कौन से गीता में ऐसा लिखा गया है कि एक दूसरे के धर्म को बेइज्जत करो? ना कुरान में ऐसा लिखा है कि हिंदू धर्म का आप बेइज्जती करो, ना हमारे गीता में लिखा है कि आप मुस्लिम धर्म की बेइज्जती करो। ये सरासर गलत है। मैं आपके माध्यम से संग्राम जगताप जैसे लीडर और जो कोई हमारे मुस्लिम लीडर है जो धर्म के बारे में लोगों को गलत मैसेज देते, मैं इनका निषेध करता हूँ। इनको चेतावनी देता हूँ कि ये ऐसे गंदे काम करना बंद करो। किसी के धर्म को बेइज्जत करके हमारे धर्म की इज्जत नहीं बढ़ने वाली। हमको सबके धर्म की इज्जत करनी चाहिए। भाई दादा ने जो गर्व है कि मैं हिंदू, वैसे हमारे मुस्लिम भाइयों को भी गर्व है कि हम मुसलमान हैं। तो हमको मिलजुल के साथ में रहना चाहिए। किसी के दुकान से खरीदी करो, किसी के नहीं करो, ये हमको सिखाने की जरूरत नहीं है। दादा ने उन्हें नोटिस देने के बावजूद भी उनके बयान जो है वो गलत आ रहे हैं, तो क्या इनके ऊपर दादा का दबाव नहीं है? नोटिस से कोई फर्क पड़ता नहीं है, वो सब एक ही है। अगर उनको कार्रवाई करनी है तो उनको राजीनामा लेना चाहिए, उसका इस्तीफा लेना चाहिए। ये नोटिस भेजने का ड्रामा खेल रहे, ऐसे कुछ है ही नहीं।